नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। पुण्यातील डॅशिंग आक्रमक नेते अशी ओळख असलेले पुणेकरांचे ताते तसेच अर्थात वसंत मोरे पुन्हा आक्रमक झाले आहे। आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते असलेले वसंत मोरे यांनी पुण्यात घडलेल्या गंभीर विषयावर हात घातला आहे। सोशल मीडियाचा आधार घेत या विषयाला वाचा फुटली, स्वतः हातोडा हातात घेऊन कारवाई केली आहे। पुण्यातील कात्रज भागात एक गायीची हत्या झाली आहे। त्यामुळे संतापलेले वसंत मोरे यांनी स्वतःच्या व्यक्तीच्या गोट्यातून काही अनधिकृत बांधकाम तोडले आहे। त्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। कात्रज मधील मांगडेवाडी भागातील एका गोट्यातील शनिवारी गायीची हत्या करण्यात आली। या प्रकरणाच्या माहितीवर वसंत मोरे यांनी त्यांचे काही कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले। त्यांनी त्या गोट्यावर हातोडा चालवला, तसेच या व्यक्तीच्या मागे आणखी कोण कोण आहे त्याचा शोध घ्यावा असे पोलिसांकडे तक्रार केली आणि याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील वसंत मोरे यांनी केली। तसेच सोशल मीडियावर बोलताना वसंत मोरे म्हणाले, या प्रकरणाचा आम्ही निषेध करत आहोत। गायीच्या हत्येची तक्रार पोलिसांकडे गेली, त्यानंतर 2-3 लोकांना अटक करण्यात देखील आली। गायीची हत्या करणाऱ्या व्यक्ती हिंदू धर्माचा असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला। त्या ठिकाणी आता पुणे मनपाई कारवाई करावी, या ठिकाणी असलेले अधिकृत बांधकाम पाडावे अशी मागणीही वसंत मोरे यांनी केली। तसेच पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, आरोपांना जामीन होऊ देऊ नये, कात्रज भागात असा प्रकार पुन्हा होऊ देऊ नये अथवा आम्ही परिणामाचा पर्वा न करता कारवाई करू असंही वसंत मोरे यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।